हरी ओम. श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. मंडळी, प्रश्नोपनिषद यातल्या पहिल्या 2 मंत्रांचं आपण काल अध्ययन केलेलं आहे. आता तिसऱ्या मंत्राकडे आपण वळूया. पिप्पलाद ऋषींनी 6 शिष्यांना आपल्या शंका विचारायला सांगितल्यानंतर ऋषींच्या आज्ञेनुसार श्रद्धा, ब्रह्मचर्य आणि तपश्चर्या या सगळ्याचं आचरण करून सगळे 6 शिष्य 1 वर्षापर्यंत पिप्पलाद ऋषींच्या आश्रमामध्ये राहिलेले आहेत. आता तिसरा प्रश्न म्हणजे तिसऱ्या मंत्रातला पहिला प्रश्न जो आहे तो कबंधी हा शिष्य विचारतोय. अथ कबंधी कात्यायन उपेत्य प्रपच्छ भगवान कुतो ह वा इमाः प्रजाः प्रजायन्तीति. कात्यायन हा कबंधी, कत्य ऋषीचे नातू कबंधी, उपैत्य प्रपच्छ भगवान उठून उभारला, त्यांच्याजवळ गेला आणि ऋषींना त्याने विचारलं की हे भगवान, कुतः ह वै, कोणत्या प्रसिद्ध आणि सुनिश्चित कारणामुळे इमाः प्रजाः प्रजायन्ते इति, ही संपूर्ण प्रजा वेगवेगळ्या रूपामध्ये निर्माण झालेली आहे असा माझा प्रश्न आहे. म्हणजे पिप्पलाद ऋषींना कबंधी यांनी असं विचारलेलं आहे त्यांची आज्ञा घेऊन की हे महर्षी, ही जी सगळी सृष्टी दिसत आहे, ही प्रजा दिसत आहे, ही सगळी प्रजा, हे चराचर, हे इतक्या वेगवेगळ्या रूपामध्ये कसं उत्पन्न होतं, त्याचं निश्चित कारण काय आहे अशी माझी शंका आहे. आता त्याला महर्षी काय उत्तर देतात बघूया. महर्षी म्हणतात, तस्मै च होवाच प्रजाकामो वै प्रजापतिः स तपोतपत्य स तपस्तत्वा स मिथुनमुत्पादयते रयीं च प्राणं चैत्येतौ मे बहुधा प्रजाः करिष्यत इति. मी आपल्याला आधीच सांगितल्याप्रमाणे हे सगळं गद्य आहे. आता चौथ्या मंत्रामध्ये पिप्पलाद ऋषी त्याच्या प्रश्नाचं उत्तर देतात. तस्मै सह ह उवाच. त्यानंतर प्रसिद्ध महर्षी म्हणाले, वै प्रजा कामः, ही प्रजा उत्पन्न करणारा प्रजापती स तपः अतप्यत, प्रजापती आहे, त्याने तप केलेले आहे, स तपः तप्त्वा, त्याने तपश्चर्या केल्यानंतर, सहा रयीं च प्राणं च इति मिथुनम, त्याने अगोदर उत्पन्न केलेला एक रई होता आणि दुसरा प्राणसुद्धा होता, ही जोडी उत्पादयते एतौ मे, हे दोन्हीही निरनिराळ्या प्रजांचं प्रजोत्पादन करेल असे त्याने सांगितले. कबंध ऋषींचा तो प्रश्न, त्या शिष्याचा, त्याचं उत्तर पिप्पलाद ऋषी देत आहेत या चौथ्या मंत्रामध्ये. ते म्हणतायत की हे कात्यायन, कात्यायन म्हणजे कात्य ऋषींचा नातू असल्यामुळं त्या कबंध ऋषींना त्यांनी कात्यायन म्हटलेलं आहे. याबाबत वेदांमध्ये असं सांगितलेलं आहे की परमात्म्याला प्रजा उत्पन्न करण्याची इच्छा उत्पन्न झाली. त्याला यदृच्छा असं नाव आयुर्वेदात दिलेलं आहे. यदृच्छा म्हणजे परमात्म्याची सृष्टी करण्याची इच्छा. मग त्याने संकल्प केला, तप केलं
आणि मग सर्वप्रथम रई आणि प्राण या दोघांची जोडी उत्पन्न केली. त्याचा उद्देश असा होता की त्या दोघांनी मिळून सृष्टी उत्पन्न करावी. या मंत्रामध्ये सगळ्यांना जीवन प्रदान करणारं जी जीवनी शक्ती आहे त्याला प्राण असं म्हटलेलं आहे. आणि सगळ्या पदार्थांमध्ये स्थिती यथायोग्य भूत समुदाय जो आहे, पंचमहाभूत समुदाय जो आहे त्याला रई असं म्हटलेलं आहे. ही प्राणरूप जीवनी शक्ती प्राणप्रतिष्ठित होऊन चेतनामयी होऊन ती आकृतीमध्ये गेलेली आहे. रई म्हणजे आकृती आहे आणि प्राण म्हणजे चेतना आहे आणि त्यांच्या संयोगाने सगळ्या सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे. यांनाच काही ठिकाणी अग्नी आणि सोम असेही म्हटले आहे. आता बघा, परत एकदा सांगतो. पिप्पलाद ऋषींनी कबंधच्या प्रश्नाला काय उत्तर दिलेलं आहे. कबंधने काय विचारलं, ही सगळी सृष्टी कशी निर्माण झाली याबद्दल मला शंका आहे. तेव्हा पिप्पलाद ऋषींनी काय सांगितलं की भगवंताला एकदा सृष्टी उत्पन्न करण्याची इच्छा निर्माण झाली. मग त्यांनी तप केलं. त्यांनी प्रजापतीला सांगितलं. प्रजापतींनी काय केलं, प्राण आणि रई यांची निर्मिती केली. आता यातली रई म्हणजे काय तर शरीराची आकृती, कोणत्याही योनीतली असू दे, पशुपक्ष्यांची असू दे, झाडांची असू दे, एक त्याला आकृती असते, एक आकार असतो. ती आकृती म्हणजे रई. आलं ध्यानात? किंवा त्यातली शक्ती. पंचमहाभूतापासून ही सृष्टी निर्माण झालेली आहे, हा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे. पण वेदांच्या नुसार रई म्हणजे आकृतिबंध, हार्डवेअर आताच्या भाषेत. आणि प्राण काय आहे, चेतना आहे. नुसती रई असून उपयोग नाही, त्याला चेतनाही पाहिजे. म्हणून आकृती आणि चेतना यांनी मिळून ही समस्त सृष्टी बनलेली आहे. आपण बोलताना जे बोलतो की आता रया गेली, त्यातली रया गेली म्हणजे काय की जे एखादी गोष्ट जशी असायला पाहिजे तशी नाही, तशी इंटरेस्टिंग नाही, त्यातली चमक गेलेली आहे, त्यातली एक जी शक्ती होती ती गेलेली आहे. आपण म्हणतो ना त्यातली आता रया गेली, याचा अर्थ तो रईपासून निर्माण झाला असावा तो शब्द असो. तर अशा रीतीने रई आणि प्राण हे दोन निर्माण झाले. रई म्हणजे आकृती आणि प्राण म्हणजे चेतना, असं पिप्पलादांनी उत्तर दिलेलं आहे. 5व्या मंत्रामध्ये काय सांगतात, आदित्यो हवै प्राणो रईरेव चंद्रमा रईर्वा एतत् सर्वं यन्मूर्तं चामूर्तं च तस्मान् मूर्तिरेव रईही. पुढं त्याचं विश्लेषण करतायत. हे निश्चित आहे, आदित्य हा वै प्राण हा, सूर्य हेच प्राण आहेत, चंद्रमा हा एव रईही, चंद्र हेच रई आहे, यत मूर्तम ज्याला काहीतरी आकार आहे असे पृथ्वी जल आणि तेज. मी तुम्हाला आता सांगितलं की पंचमहाभूतापासून सृष्टी निर्माण झाली. तसं अमूर्तम च जे आकाररहित आहेत, आकाश आणि वायू ह्याला आकार नाही आहे. एतत् सर्वम वै हे सगळे सुद्धा रईच आहेत. तस्मात मूर्तीही एव जे मूर्तिमात्र दिसतात त्यांच्यामध्ये येणारी वस्तू याला रई म्हणावे. आता या मंत्रामध्ये थोडंसं आणखीन त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. सोपं आहे हे, काही समजायला अवघड नाही आहे.
पुढं ते आपल्या चौथ्या मंत्राचं आणखीन सविस्तर विवेचन पिप्पलाद ऋषी करतायत. ते म्हणतात की या मंत्रामध्ये उपर्युक्त असलेला वर सांगितलेला प्राण आणि रई यांचं स्वरूप तुला समजावून सांगतो. हे सगळी जी सृष्टी तुला आजूबाजूला दिसते आहे ती प्राण आणि रई या दोन तत्वांच्या संयोग मिश्रणाने बनलेली आहे. त्यांना वेगळं केलं जात नाही. आता तू असं समज, हा जो सूर्य आहे जो प्रत्यक्ष दिसतो तोच प्राण आहे, कारण यावर सगळ्या सृष्टीचं जीवन अवलंबून आहे. सूर्य हा जीवनशक्तीचा घनीरूप स्वरूप आहे. तसंच चंद्रमा ही सुद्धा एक रई आहे. यामध्ये स्थूल तत्वांना पुष्ट करणारी पंचमहाभूतांच्या तन्मात्रा आहेत. रूप रस गंध शब्द स्पर्श, ह्यात त्याला तन्मात्रा म्हणतात. म्हणजे पंचमहाभूतापासून रई तयार झाली, आकृती तयार झाली, आणि मग त्याच्यामध्ये प्राण गेला, म्हणजे ते चैतन्यमूर्त झालं. आणि शरीरामध्ये ही दोन्हीही अंग प्रत्यंग व्याप्त आहेत. जीवनी शक्तीमध्ये सूर्य आहे आणि बाकीचे मांस मेद हे जे स्थूल आहेत त्याच्यामध्ये चंद्रतत्व आहे. अजून थोडंसं आपण सविस्तर विश्लेषण बघूया. पहिला मुद्दा काय आहे? सर्व सृष्टी ही रई आणि प्राण यांच्यापासून बनलेली आहे. क्रमांक 2, रई ही आकृती आहे, प्राण हा चेतना आहे. ठीक आहे. आता क्रमांक 3, हा सूर्य जो आहे हा चैतन्य स्वरूप आहे आणि चंद्रापासून सगळ्या स्थूल देह निर्माण झालेले आहे. म्हणजे रई जी आहे त्या रईनी चंद्राला ही शक्ती दिलेली आहे की तू स्थूल देह निर्माण कर, आणि प्राणाने सूर्याला शक्ती दिलेली आहे की त्यातलं तू चैतन्य त्यामध्ये मिसळ. आणि चैतन्य आणि शरीर हे वेगळं करता येत नाही. जोपर्यंत आपलं शरीर जिवंत आहे किंवा कोणतीही योनी, पशुपक्षी असतील, प्राणी असतील, त्यांच्यापासून चैतन्य आपण वेगळं करू शकत नाही जिवंतपणी. मृत्यूनंतर ते आपोआप होतं, पण जिवंतपणी त्यातलं चैतन्य आपण वेगळं करू शकत नाही, असं पिप्पलाद ऋषी ठामपणे सांगत आहेत. म्हणजे ते बरोबरच आहे. म्हणजे आपण जो आता गायत्री मंत्र म्हणतो तो आपल्या बुद्धीला चेतना देण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी किंवा बुद्धीला इन्स्पिरेशन करण्यासाठी आपण देतो. आता सध्याच्या युगातलं मी तुम्हाला उदाहरण देतो. आपल्याकडं मोबाईल आहे, त्या मोबाईलमध्ये हा मोबाईल नुसता, म्हणजे ज्याच्यामध्ये काही चार्ज नाही किंवा काही डिस्क नाही, काही नाही, असा नुसताच मोबाईल आहे, ते म्हणजे रई. आणि नंतर त्याची बॅटरी जी चार्ज झालेली आहे ती म्हणजे प्राण. असा हा रई आणि प्राणचा संबंध आहे. फक्त ही काढता येते, आपल्या शरीरातलं चैतन्य बाजूला काढता येत नाही. इतकं सोपं उत्तर पिप्पलाद ऋषीने दिलेलं आहे. पुढं ते म्हणतात 6व्या मंत्रात, अथादित्य उदयन्य प्राचीम दिशं प्रविशती तेन
प्राच्यान प्राणान् रश्मिषु सन्निधत्ते यदक्षिणा यत्प्रचीति यद्युति च यद्धो यद्ध्रुवं तदनन्तरं दिशो यत्सर्वं प्रकाशयति तेन सर्वान् प्राणान् रश्मिषु सन्निधत्ते. हे गद्य असंच वाचावं लागतं. याचा अर्थ असं सांगतात, अथ उदयन आदित्य प्राचीन दिशा. रात्र झाल्यानंतर जो सूर्य पूर्व दिशेला उगवतो, प्रविशती तेन प्राच्यान प्राणान, तो पूर्व दिशाकडे आपल्या किरणांनी प्राण धारण करतो. यत दक्षिणाम यत प्रचितीम यत उदीचिम यत अधः. आणि जो दक्षिण दिशेला, जो पश्चिम दिशेला, जो उत्तर दिशेला, जो खालच्या दिशेला, जो ऊर्ध्व दिशेला आणि आग्नेय नैऋत्य वायव्य या दिशेना सगळ्यांना तो प्रकाशित करतो. आणि अशा रीतीने तो संपूर्ण जगामध्ये आपल्या किरणांनी प्रकाशित करतो. खूप सोपं आहे. पिप्पला दृष्टीनं असं सांगायचं आहे, आपल्या शरीरामध्ये जी जीवनी शक्ती आहे, जे चैतन्य आहे, तो म्हणजे सूर्य आहे. तर हा सूर्य काय करतो? रात्र झाल्यानंतर त्याचा उदय होतो. उदय झाल्यानंतर पहिल्यांदा पूर्व दिशा उजळते, बरोबर? हे तर आपण सगळेजण बघतो रोज. प्राची म्हणजे पूर्व. पूर्व दिशा उजळल्यानंतर जसा जसा सूर्य वर यायला लागतो, तसा तसा तो बाकीच्या ज्या दिशा आहेत, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, ऊर्ध्व, अध, ह्या ज्या 10 दिशा सांगितलेल्या आहेत, त्या 10 दिशांना आपल्या किरणांनी तो प्रकाशित करतो. आणि मग त्याचं जे चैतन्य असतं ते त्या किरणांबरोबर सगळ्या दिशांना पसरलं जातं. म्हणून सूर्याला आपल्या संस्कृतीमध्ये एवढं महत्त्व आहे. सूर्य हा केवळ एक ग्रह आहे, तो सगळ्या सृष्टीला प्रकाश देतो, त्याच्यामुळं पाऊस पडतो, हे एवढं सगळं भौगोलिक झालं. पण आध्यात्मिकदृष्ट्या जर बघितलं तर सूर्य ही चेतना आहे. वेदामध्ये जे लिहिलेलं आहे, विश्वामित्र ऋषींनी जे गायत्री मंत्रामध्ये सांगितलेलं आहे, ओम भूः भू स्वाहा ओम तत्सवितुः वरेण्यं भर्गोः देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. ह्या सगळ्या अंतरिक्षाला श्रेष्ठ अशी चेतना देणारा हा सूर्य आमच्या बुद्धीला प्रोत्साहित करो, उत्तेजित करो, पॉवरफुल करो. म्हणून ब्राह्ममुहूर्त आपल्याकडं सांगितलेला आहे. मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की तुम्ही पहाटे अभ्यास करा. पहाटे अभ्यास केलेला लक्षात राहतो, लवकर लक्षात राहतो. कारण पहाटे सूर्याची जी किरणं असतात एकदम फ्रेश, ती उत्कृष्टपैकी चेतना, आता ज्याला डी व्हिटॅमिन, ई व्हिटॅमिन, अमुक व्हिटॅमिन, ढमुक व्हिटॅमिन म्हणतात, ॲक्च्युली ती चेतना स्वरूप आहे. ती बुद्धीला चेतना देणारी आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा गुरुगृही राहून अध्ययन, गुरुशिष्य परंपरा होती आणि गुरूंच्या ठिकाणी जाऊन अध्ययन करायचं, तेव्हा पहाटे जवळजवळ 4 वाजल्यापासून त्यांचं अध्ययन सुरू व्हायचं. आता आमची शाळा 11 वाजता भरते. कसं लक्षात राहणार? आम्ही रात्री टेबल लॅम्प लावून जागतो, अभ्यास करतो. 12च्या पुढं आमचा अभ्यास सुरू, मग 3 वाजेपर्यंत बसतो आणि मग झोपतो. कसं लक्षात राहणार? रात्री जागल्यामुळं तुमच्या शरीरातलं विकृत पित्त बाहेर येतं आणि मग तुम्हाला आणखीन त्रास होतो. डोळे बिघडतात, डोकं बिघडतं, पोट बिघडतं. पण जर तुम्ही लवकर झोपून पहाटे उठून जरी 10 पानं वाचली तरी ती लक्षात राहतात.
जसं सकाळी उठल्याबरोबर आपण एक गाणं जर ऐकलं तर ते दिवसभर आपल्या मनामध्ये घोळत असतं, तसंच एखादं पान तुम्ही जर एखादं प्रकरण सकाळी वाचलं, एखादा चॅप्टर, तर तो दिवसभर तुमच्या मनामध्ये घोळत राहतो, त्याची रिव्हिजन आपोआप होते. म्हणून त्याला ब्राह्ममुहूर्त असं म्हटलेलं आहे. अशा रीतीने पूर्व दिशेला सूर्याचा उदय झाल्यानंतर तो सगळ्या दिशांना आपल्या किरणांनी प्रकाशित करतो. स एष वैश्वानरो विश्वरूप प्राणो अग्निरुदयते तदेचदृद्भुक्तम. पुढे सांगतायत, हा सूर्य जेव्हा उदित होतो तेव्हा जाठराग्नी प्रदीप्त करतो. तो विश्वरूप आहे, म्हणजे प्राणस्वरूप आहे. हेच ऋचा अभ्युक्तम, अशा प्रकारचीच ऋचा वेदामध्ये सांगितलेली आहे. हे वेदातलं ज्ञान आहे. पुढं पिप्पलाद ऋषी सांगतायत की हे कबंधा, प्राण्यांच्या शरीरामध्ये जो वैश्वानर आहे, जो जाठराग्नी आहे, त्या जाठराग्नीला उत्तेजित करणारा हा सूर्यच आहे. याच्यामुळेच अन्नपचन होतं. ज्याप्रमाणे प्राण हा प्राण अपान समान व्यान उदान यानी विभक्त आहे, ते सगळे सूर्याचे अंश आहेत. कारण प्राण म्हणजेच सूर्य आहे मुळात. प्राण म्हणजे वायू असला तरी त्या वायूला उत्तेजित करणारा सूर्यच आहे. सूर्याशिवाय उत्तेजना नाही. कार्य करणारा वायू असू दे, पण उत्तेजन देणारा सूर्य आहे, असं ऋचांमध्ये सांगितलेलं आहे, असं पिप्पलाद ऋषी म्हणतात. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने हेच सांगितलेलं आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्तम पचामन्नम चतुर्विधम. मनुष्याच्या शरीरामध्ये जाठराग्नीच्या स्वरूपात मी असतो आणि प्राण अपान उदान या सगळ्या वायूंच्या सहाय्याने मी शरीरामध्ये पोटामध्ये आलेलं अन्न त्याचं पचन करत असतो. आणि या जाठराग्नीला उत्तेजित करणारा कोण आहे, तर सूर्य आहे. 8व्या मंत्रामध्ये पिप्पलाद ऋषी सांगतायत, विश्वरूपम हरिणम जातवेदसम पारायणम ज्योतिरेकम तपंतम सहस्ररश्मिश्च तथा वर्तमानः प्राणः प्रजानाम उच्चशेत सूर्यः. विश्वरूपम जातवेदसम, संपूर्ण रूपांचे केंद्र. जातवेद सर्वज्ञ, जातवेद म्हणजे सर्वज्ञ. परायणम सर्वांचा आधार. ज्योतिही प्रकाशमय. तपंतम तापून. हरिणम किरणो सूर्यांच्या किरणांनी. अद्वितीय एषः सहस्ररश्मी, अद्वितीय असा सहस्र किरणांचा सूर्य. शतदा वर्तमानः, 100 प्रकारांनी त्याचा उदय होतो. आणि काय करतो, प्रजानाम प्राणः उदयती, सर्व जीवांना जीवनदाता होतो. म्हणजे कसं, तर पिप्पलाद ऋषी सांगतायत की हा जो सूर्य आहे, या सूर्याच्या तत्वाला जाणणारा जो मनुष्य आहे तो हे जाणतो की सूर्याची ही किरणं हळूहळू तापतात आणि सृष्टीच्या सगळ्या रूपांचं केंद्र बनतात. म्हणजे काय, रूप हा जो गुण आहे म्हणजे प्रकाश. रूप म्हणजे प्रकाश. प्रकाश हा वस्तू दाखवतो, वस्तू निर्माण करत नाही. आलं लक्षात? ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे.
रूप हा सूर्याचा गुण आहे. तो प्रकाश आपल्याला वस्तू दाखवतो, पण तो वस्तू निर्माण करत नाही. जसं खूप रात्री तुम्ही घरी आलेले आहात, घरी आल्यानंतर कुलूप उघडल्यानंतर सगळा अंधार असतो. लाईट लावता तुम्ही, लाईट लावल्यानंतर तुम्हाला सगळ्या वस्तू दिसतात. लाईटचं काय काय आहे त्या वस्तू दाखवणं, पण तो लाईट वस्तू निर्माण करतो का? नाही करत. म्हणून सूर्य जसजसा तापतो, जसजशी त्याची किरणं सगळीकडे पसरायला लागतात, तसं तसं सगळ्या ठिकाणी सगळ्या वस्तू सगळ्या विश्वामध्ये दिसायला लागतात. जिथं जिथं सूर्यप्रकाश पडतो तिथं, म्हणजे पृथ्वीची जी बाजू सूर्याकडे असते त्या सगळ्या विश्वामध्ये ह्या किरणांमुळं सगळं ते विश्व प्रकाशित होतं आणि ते सगळ्या वस्तू दाखवायला सुरुवात होते. आणि ही किरणांची ज्योत कशी आहे, हे किरण कसे आहेत, ते सर्वज्ञ आहेत, सर्वाधार आहेत, जाठराग्नी आहेत, प्राणशक्ती धारण करणारे आहेत आणि सगळ्या जगाला संजीवनी देणारे आहेत. दाहक परिसंजीवक किरणारुण शरण प्रभा. कट्यार काळजात घुसली नाटकामध्ये पुरुषोत्तम दारव्हेकरांनी सूर्याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. तेजो निधिगो लोहगोल भास्कर हे गगनराज. त्याच्यामध्ये ते म्हणतात दाहक परिसंजीवक करुणारुण किरण प्रभा हो वो जीवन विकास. पुढे ते म्हणतात, म्हणजे त्यांनी कुठला आधार घेतला बघा. सूर्य जेव्हा 12ला दुपारी 12च्या पुढे येतो तेव्हा तो तापायला लागतो, आपल्याला ऊन लागतो, तेव्हा तो दाहक असतो. परंतु त्याच वेळेला तो संजीवक असतो, सर्व प्राणी मात्रांना तो संजीवनी देणारा असतो. आणि सगळ्या व्यवहारांना तो चालना देतो. त्याची उष्णता सुद्धा, उष्णतेची सुद्धा गरज आहे. नुसता प्रकाश काय करायचा, उष्णता ही सुद्धा ऊर्जाच आहे ना, ती ऊर्जा देतो. आणि त्यानंतर इतकं सगळं रई आणि प्राण ह्याबद्दल सांगितल्यानंतर, सूर्याबद्दल सांगितल्यानंतर पिप्पलाद ऋषी त्याला सांगतात की आता यांची उपासना कशी करायची आणि त्याचं फळ काय. संवत्सरो वै प्रजापतिस्तासने दक्षिणम चोत्तरम च दयेच्च सौरवै तद्दिष्टपूर्ता कृतमत्स्यपाते सचांद्रमसेव लोकसंभिजायन्ते त एव पुनरावर्तन्ते तस्मादेय ऋषा प्रजा कामा दक्षिणं प्रतिपद्यन्ते एषः वै रयिर्यः पितृयाणः. संवत्सर वै प्रजापती. हा संवत्सर म्हणजेच प्रजापती आहे. त्यामध्ये 2 आयन आहेत, आपल्याला माहिती आहे, एक उत्तरायण आणि एक दक्षिणायन. जेव्हा मनुष्य लोकांमध्ये निश्चयपूर्वक अशी योग्य कामं, योग्य उपासना दक्षिणायन आणि उत्तरायणात केली जाते, तेव्हा ते चांद्रमासम लोकम, त्या चंद्रमामध्ये हा सगळा लोक काय प्राप्त करून घेतात, आरोग्य प्राप्त करून घेतात. ते एव पुनः आवर्तन्ते तस्मात् एते प्रजा कामः ऋषयः. ज्यांना संतान अपेक्षित आहे ते संतानाची प्राप्ती करून घेतात. दक्षिणम प्रतिपद्यन्ते, दक्षिण मार्गाला ते प्राप्त होतात आणि निस्संदेह तो पितृयान नामक जो मार्ग आहे त्याच्याकडे जातात.
आता त्याचा परामर्श पुढच्या मंत्रामध्ये आला असेल. आता ह्या मंत्रात प्राण आणि रई यांची उपासना कशी करायची ते सांगितलेलं आहे. सुरुवातीला पहिला मुद्दा काय सांगतात? हे संवत्सर म्हणजे प्रत्येक संवत्सर म्हणजे प्रजापती आहे. त्या संवत्सरामध्ये 2 अयन आहेत. एक दक्षिणायन आहे 6 महिन्याचं आणि एक उत्तरायण आहे. दक्षिणायनामध्ये सूर्य दक्षिण बाजूला आणि उत्तरायणामध्ये 6 महिने सूर्य उत्तर बाजूला झुकत असतो. सूर्याच्या उत्तर अंगामध्ये प्राण आहे. परमेश्वराचं अंतर्यामी स्वरूप आहे आणि दक्षिणांगामध्ये रई म्हणजे त्याचं बाह्य रूप आहे. बघा हा, उत्तरांगामध्ये काय आहे? प्राण आहेत आणि दक्षिणांगामध्ये रई आहे. उत्तरायणामध्ये चेतना आहे, दक्षिणायनामध्ये शरीर आहे. या जगामध्ये ज्यांना संतान पाहिजे अशी इच्छा करणारे लोक आहेत, जे सांसारिक स्वर्गामध्ये आसक्त आहेत, यज्ञादी देवतांमध्ये पूजा करणं, विद्वान लोकांचा सत्कार करणं, दुःखी प्राण्यांची सेवा करणं, विहिरी खोदणं, तलाव खोदणं, धर्मशाळा, बाग, दवाखाना, वाचनालय, विद्यालय हे परोपकारी गोष्टी ज्यांना करायच्या आहेत, या गोष्टींचं त्यांना प्रारंभ करायचा आहे. ही दक्षिण अंगाची उपासना आहे. आणि ज्यांना देव, पितर, मनुष्य इत्यादींची सेवा करायची आहे, जे चंद्रलोकाला प्राप्त होणारे आहेत आणि आपल्या कर्माची फलं भोगल्यानंतर पुन्हा येतात, तो जो पितृयान मार्ग आहे तो या दक्षिणायनामध्ये कार्य केल्यानंतर प्राप्त होतो. थोडक्यात ज्यांना या संसाररूपी सुखाची इच्छा आहे त्यांनी आपली कामं दक्षिणायनामध्ये करावीत. कारण दक्षिणायनामध्ये रई आहे, प्राण नाही, चेतना नाही. ज्यांना मुलं बाळ पाहिजे आहे, ज्यांना आणखी स्वतःसाठी काही करायचं आहे, त्यांनी दक्षिणायनामध्ये काम करावं. भोगामध्ये आसक्त आहे त्यांनी. दोन्हीही उपासना चांगल्याच आहेत. दक्षिणायनात उपासना केली काय किंवा उत्तरायणात उपासना केली काय, दोन्हीही उपासना चांगल्याच आहेत. पण दक्षिणायनात केलेली उपासना कोणत्या तरी स्वार्थ बुद्धीने जर केली तर ते पुन्हा आपल्या कर्मांची फलं भोगण्यासाठी जन्म घेतात. परंतु निस्वार्थपणे त्यांनी जर यज्ञ याग केला, विद्वानांची सेवा केली, लोकांसाठी पाण्याची सेवा केली, पाण्याची सोय केली, तलाव, बाग, धर्मशाळा, औषधालय स्थापन केले,
तर ते चंद्रलोकाला जाऊन मिळतात, नाहीतर त्यांना पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये यावं लागतं. अशा प्रकारे 9व्या मंत्रामध्ये पिप्पलाद ऋषी सांगतात. आज मी इथंच थांबतो. आपण पुढचा भाग उद्या पाहूया. हरिओम.